डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अमित शहांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे। तर भाजपला संविधान मान्य नसून ते फक्त मनुस्मृती मानतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आज शांततेमध्ये मोर्चा काढणार आहे। सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे। उद्धव ठाकरे मार्कडवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। येत्या 5 जानेवारीला उद्धव ठाकरे हे मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी हे दोघे देखील 10 जानेवारीला मार्कडवाडी दौऱ्यावर असतील। गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमधील वाद लवकरच मिटेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी व्यक्त केलाय। दोन्ही ज्येष्ठ नेते असून ते एकत्र आल्यास जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असंही रक्षा खडसे म्हणाल्या। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकार संवेदनहीन असून लूट करणारं सरकार आहे अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मात्र स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय असतील तर निवडणुका जाहीर झाल्यावर घेतले जातील असंही ते म्हणाले। मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दरेगावात दाखल झालेत। यावेळी एकनाथ शिंदेंचं गावकऱ्यांकडून जंगी स्वागतही करण्यात आलं। रायगडमधील ढालकाठीत मंत्रिपदानंतर पहिल्यांदाच भरत गोगावले आपल्या निवासस्थानी परतले। यावेळी गोगावलेंचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात गोगावलेंवर पुष्पवृष्टीही करण्यात आली। तसंच 51 दिव्यांनी गोगावलेंचं औक्षण करण्यात आलं। रत्नागिरीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंतांची रत्नागिरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मारुती मंदिरापासून भव्य मिरवणूक पाहायला मिळाली। तुळजापूर येथील शेतकरी मारहाण प्रकरणी सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। दोषींवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आमदार राणा पाटील यांनी आंदोलनस्थळी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेतली। दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे। यात 175 संशयितांची ओळख पटली असून पोलीस कागदपत्रांची तपासणी केली जाते। पंजाबच्या मोहालीमध्ये इमारत कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू झालाय। तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती आहे। छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज आहे, त्यामुळे त्यांची लवकरच नाराजी दूर करतील असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय। छगन भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत असं देखील गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। सातारा पुणे महामार्गाचे सुरू असलेलं काम रिलायन्स कंपनीकडून काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली आहे। याबाबतची प्राथमिक चर्चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झाल्याचंही ते म्हणाले। केंद्र सरकारच्या वतीनं आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात 71,000 तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये तरुणांना संबोधित करतील। बीएएमएस आणि बीएचएमएस या प्रवेशांसाठी विशेष फेरी नोंदवण्याची आज शेवटचा दिवस आहे। उद्या गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। सीईटी सेलनं नोंदणीला सुरुवात केली आहे। मुंबई मनपाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या मालमत्ता कुठे आहेत, त्या भाडेतत्वावर आहेत का, न्यायालयीन प्रकरणात किती मालमत्ता अडकल्यात अशा विविध नोंदी पालिका शोधणार आहे। या सर्व मालमत्तांचा शोध घेतल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती जिओग्राफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये नोंद करण्यात येणार आहे। मुंबईत महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणाऱ्या मागील 2-3 दिवसांपासून मुंबईत गारवा जाणवतोय। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा वाढलाय। डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाली आहे। जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात तापमान 0 अंशांहून कमी झालंय। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीचा कडाका वाढलाय। श्रीनगरमध्ये उणे 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे तब्बल 3 दशकांनंतर प्रथमच कालची रात्र ही सर्वात थंड नोंदवण्यात आली आहे। गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षानं आंदोलन केलंय। 2 दिवसांपूर्वी गणेश तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार घडला होता। त्यामुळे कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या धर्तीवर गणेश तलावाचं पालिकेनं सुशोभीकरण करण्यात यावं यासाठी आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळील जागेचा विकास करण्यात येणार आहे। या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील तसंच इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रवाशांनाही अधिकाधिक सुविधा उपलब्ध होतील।
धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे। चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल नसल्यानं वाहतूक कोंडी होतीये, ज्यामुळे उड्डाणपूल करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय। नदीच्या पाण्यावर हिरव्या रंगाचा थर जमा झाल्यानं पाण्यामध्ये दुर्गंधी येतेय। शासनाकडून पंढरपूर विकासासाठी लाखोंचा निधी दिला जातो, मात्र हा निधी योग्य पद्धतीने खर्च न झाल्यानं चंद्रभागेची ही अवस्था झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्ज वसुलीची चौकशी करण्याची मागणी रुपाली चाकणकरांकडे करण्यात आली आहे। फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिले जातं, मात्र बेकायदेशीरपणे कर्ज वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोरगाव टोलनाक्यावर सीएनजी कारनं पेट घेतला। आग लागल्यानंतर गाडीचे चारही दरवाजे लॉक झाल्यामुळे आगीत होरपळून चालकाचा मृत्यू झालाय। अरविंद केजरीवालांच्या घोषणांवर भाजपनं टीका केली आहे। केजरीवालांच्या सर्व योजना या विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून जाहीर करण्यात आल्यात, अशी टीका भाजपच्या नेत्या बांसुरी यांनी केली आहे। इंडोनेशियामध्ये पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पाण्यामुळे सर्व रस्ते जलमय झालेत। अनेक लोक पुरामध्ये अडकलेत। कमरेपर्यंत पाणी भरल्यानं पाण्यातून वाट काढणं नागरिकांना मुश्किल झालंय। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात भीषण अपघात झालाय। भरधाव वेगाने येणारी कार एका सलून दुकानावर जाऊन आदळली। या अपघाताचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार सुरूच आहेत। बांगलादेशच्या काशिमपूरमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला करत पुजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारवर निशाणा साधलाय। मोहम्मद युनुस यांना मास्टरमाइंड किलर म्हणत त्यांनी संबोधित केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात गौरवण्यात आलेला आहे। कुवेतचे अमीर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्याकडून द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात आलाय। कुवेतमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात मोदींना हा पुरस्काराने गौरवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला पत्र लिहिलंय। अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मोदींनी त्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। त्यांनी ते पद स्वीकारावं अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे।